हे गाईज, तुमच्याही घरी असा दुधी भोपळा कोणी खात नसेल, लहान मुलांना आवडत नसेल, तर याचा एक पदार्थ मी तुम्हाला आज दाखवते, भोपळ्याची धपाटी. तर असा भोपळा छान असा किसून घ्यायचा आहे, बारीकसा असा. आणि यामध्ये एक वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे, आणि अर्धी वाटी तांदूळाचं पीठ, अर्धी वाटी गहू पीठ आणि अर्धी वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे. आणि यामध्ये आता आपण थोडीशी हळद टाकूया, थोडीशी धनेपूड असेल तर टाका, नसेल तर स्किप करा. थोडेसे जिरे टाका आणि थोडासा ओवा असा क्रश करून यामध्ये टाकायचा आहे. आणि इथं मी मिरची आणि लसूण याची पेस्ट बनवून घेतली. तुमच्याकडे तयार खरडा असेल तर यामध्ये टाका. यामध्ये थोडीशी कोथिंबीरची देठं पण टाकली आहेत मी बारीक करताना. यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊया. आणि आता यामध्ये एक अर्धा लिंबू मी पिळून घेतला आहे. लिंबू तुम्हाला आवडत नसेल तर स्किप केला तरी चालेल. हे बघा, अशा पद्धतीने लिंबू सगळा अर्धा मी पिळून घेतलेला आहे यामध्ये. आणि हे पीठ असं यामध्ये आता कोथिंबीर टाकूया. कोथिंबीर इम्पॉर्टंट आहे, हिरवगार असं धपाटं छान दिसतं, छान लागतं. त्यामुळे यामध्ये तुम्ही कोथिंबीर टाकून असं पीठ सगळं मिक्स करून घ्या. यामध्ये जास्त पाणी बसत नाही. भोपळा जो आहे आपला दुधी भोपळा, तर तो पाणी सोडतो. त्यामुळे जास्त पातळ पीठ मळू नका. मळून ठेवताना थोडंसं घट्टसर मळा. असं लागेल तेवढंच पाणी घाला, थोडंसं घट्टसर मळून असं ठेवा. हे थोड्या वेळाने खूप पातळ होतं, नंतर थापता येत नाही. त्यामुळे हे बघा, अशा पद्धतीनं मी इथं घट्टसर असं थोडं थोडं पाणी टाकून मळून घेतलं आहे. धपाटं थापतानाची एक टीप आहे. धपाटं थापताना ना तुम्ही मधून स्टार्ट करा आणि शेवटपर्यंत असं थापा. म्हणजे तुम्हाला एकीकडे जाड एकीकडे पातळ असं होणार नाही. आणि खूप मोठे धपाटे बनवायला जाऊ नका सुरुवात करताना. छोटेच धपाटे बनवा आणि छोटेच बनवून असं स्टार्ट करा तुम्ही. अगदीच मोठे बनवणार आणि आपल्या ज्या आजी वगैरे लोक असतात त्यांच्यासारखं बनवणार असं म्हणू नका. जेनजी आणि मिलेनियल लोकांना ना थोड्याशा छोट्यापासूनच स्टार्ट करा. इथं मी एक रुमाल घेतला आहे आणि त्यावरती असं थापून घेते धपाटं. दुधी भोपळा ना थोडा पौष्टिक असतो आणि लहान मुलं खात नाहीत ना, त्यामुळे याचा हा पदार्थ करून बघा. लहान मुलं पण आवडीनं खातील आणि घरचे सगळेच मंडळी आवडीनं खातील. खरं तर हा पदार्थ आणि बाकीचे सगळेच पदार्थ, बऱ्यापैकी स्वयंपाकाची आवड मला माझ्या मम्मीकडून लागली आहे. ती असे धपाटे करते, मऊसूद धपाटे होतात. ती असे खूप साऱ्या रेसिपीज ना पेपरमध्ये वगैरे वाचून, आधी ज्यावेळी चॅनल वगैरे नव्हतं त्यावेळी पेपरमध्ये वगैरे वाचून असं आम्हाला करून घालायची. ही आईच्या हातची चव आहे. पण मी किती जरी काही जरी केलं तर तिच्यासारखा स्वयंपाक असा मला म्हणजे मीच खाताना मला असं वाटतं की तिच्यासारखं नाही झालं. पण मी करण्याचा प्रयत्न करते तिच्यासारखं. माझे वडील खूप असे खवय्ये टाईप आहेत आणि मम्मी सुगरण आहे. आणि माझ्या लग्नानंतर इकडची जोडी पण तशीच आहे. माझे सासरे माझे खवय्ये टाईप आहेत आणि सासूबाई सुगरण आहेत. त्यामुळे माझी अशी जेवण बनवण्याची आवड अशी टिकून राहिली आहे. खूप आधीपासून, म्हणजे लॉकडाऊनमध्ये खरं तर मी जेवण बनवायला शिकले. हे बघा, अशा पद्धतीनं तुम्ही धपाटे सगळे करून घ्या. खूप छान असं कोथिंबीर वरून टाकायला विसरू नका. आष्टा भागात जर तुम्ही गेला आणि त्यामध्ये जर रस्त्यावर असे हे आहेत, स्टॉल वगैरे आहेत, दही धपाटे भेटतात, खूप छान भेटतात. आणि त्यांची अशी पद्धत आहे, तुम्ही आतमध्ये काही घाला, वरून धपाट्याच्या मेथी दोन्ही बाजूने ना मेथी किंवा कोथिंबीर असं वरून लावतात आणि ते असं छान असं थापून घेऊन ना असं ते भरतात. म्हणजे असं थापतात आणि ते भाजून घेतात. त्यामुळे असं वरून दिसताना पण खूप छान दिसतं आणि कोणताही पदार्थ छान दिसत असेल तर खायची इच्छा आणखी वाढते आपली. त्यामुळे अशा पद्धतीनं तुम्ही सगळे धपाटे करून घ्या. इथं पिठाचं प्रमाण असं घ्या, जितकं ज्वारीचं पीठ घेतले ना तुम्ही त्याच्या अर्ध्या सगळे तांदूळाचं पीठ, बेसनचं पीठ आणि गहूचं पीठ अर्धा घ्या. त्यामुळे असे छान असे थापता येतात आपल्याला धपाटे. खूप पातळ होत नाही, खूप घट्टही होत नाही आणि छान भाजलेही जातात. गव्हाचं पीठ जर जास्त टाकला तुम्ही तर ते त्या धपाट्याला ना थोडेसे डाग पडतात आणि ते खाऊ वाटत नाही, असं वेगळं लागतं. ते पराठा खाल्ल्यासारखं लागतं. म्हणजे ऑथेंटिक अशी चव येत नाही त्याला जास्त गहू पीठ वापरला तर. हे बघा, अशा पद्धतीनं मी सगळे धपाटे बनवून घेतलेले आहेत. तुम्ही नक्की हे मऊ धपाटे असे बनवून बघा. लहान मुलांनाही फार आवडेल हा पदार्थ. किती सुंदर असं भाजलेलं आहे बघा इथं. वा, असं दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचं. काही लोक फक्त एकाच बाजूनी भाजतात, पण मला दोन्ही बाजूनी भाजलेलं आवडतं म्हणून मी दोन्ही बाजूनी भाजते. इथं मी डबा भरायला घेतला. मध्येच आमचे कारभारी येऊन म्हणतात की मला डब्याला 4 धपाटे भेटतील का.
असं काहीतरी वेगळं बनवलं ना, त्यांचे कलिग पण, त्यांना पण माझा स्वयंपाक फार आवडतो, त्यामुळे ते 4 धपाटे मिळतील का असं म्हटल्यावर मी एक काचेचा डबा कॅन्सल केला आणि स्टीलचा डबा घेतला भरायला. हे बघा असं वरण भात आणि काय हे काळा हुलगा आहे, त्याची उसळ बनवली आहे मी, आणि वरण भात आणि डब्याला असे 4 धपाटे मी दिलेले आहेत. हे बघा अशा पद्धतीने मी डबा भरलेला आहे. त्यांनी खाल्लेलं असतं घरात आणि त्यांना कलिगना पण त्यांच्या द्यायचं असतं आनंदानं त्यामुळे ते असे घेऊन जातात. तुम्ही नक्की घरी करून बघा. चॅनेलला सबस्क्राईब केलं नसलं तर करून घ्या. लाईक करा, शेअर करा, आणि तुम्हालाही अशा कोणत्याही पदार्थाची रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये तो पदार्थ नक्की कळवा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.